महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी आणि गुरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर प्रतिबंध कायदा असताना प्रामुख्याने गोवंश आणि दुग्धजन्य पशूंच्या संशयित कत्तलीसाठी विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी विक्रीच्या प्रथम आणि दुय्यम पावत्यांचा वारंवार वापर करून वाहतूक सुरू असल्याचे वरणगाव येथील व्यापारी शेख सोहिल शेख बशीर यांच्या चलाखीवरून समोर आले आहे। गोवंश हत्या बंदीचे सोंग काही व्यापारी जरी करीत असले तरी हैदराबाद आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जळगाव, वरणगाव, मारूड, फैजपूर, रसलपूर, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, नांदुरा, खामगाव, बडनेरा, वडनेर, भोलजी, मोताळा, चिखली, मेहकर, देऊळगाव, राजा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, अजिंठा इत्यादी शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या पाल आणि सावदा, रावेर तर यावल तालुक्याच्या मारूड या ठिकाणाहून आर्थिक हितसंबंध राखून गुरांची नियमित वाहतूक सुरू आहे। यातील एकूण पैकी 80% गोवंश गुरांची कत्तल होते, याचा विश्वसनीय दावा पोलीस ग्राउंड न्यूज करत आहे। मागील महिन्यात राजस्थान राज्यात संशयित कत्तलीसाठी गोवंशांनी भरलेल्या 52 ट्रकवर वाहतूक करत असताना राजस्थान पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यातील 2 ट्रक या यावल तालुक्यातील मारूड येथील कसाब व्यापाऱ्याच्या आहे। या संदर्भात राजस्थान पोलीस या कारवाईतील चौकशीसाठी मारूड येथे येऊन गेले। असे असताना रसलपूर व मारूड येथून भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील कसाब आणि व्यापाऱ्यांना गोवंश गुरांचा पुरवठा सुरू आहे। संशयित गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि वाहन चालकावर कठोर कारवाई होणे, कामी वाहने पोलिसांच्या ताब्यात द्यावे, तेव्हाच या प्रकाराला काहीसा अंकुश लागू शकेल। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, नाशिक।